नमस्कार. मी कराडून पृथ्वीराज चव्हाण बोलतोय. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला 6 महिने पूर्ण झालेले आहेत. या 6 महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेची दशा ही संपूर्णपणे लॉकडाऊन झाल्यामुळं उद्योगधंदे, दुकानं, खाजगी व्यावसायिक, वकील, कन्स्ट्रक्शन बिझनेस, बांधकाम व्यवसाय के सगळे हातावर हात ठेवून बसले होते. आणि त्याचा परिणाम म्हणजे पहिल्या तिमाहीचा म्हणजे कोरोना लॉकडाऊन 24-25 मार्चला सुरू झाला आणि त्यानंतर एका आठवड्यानंतर नवीन वर्ष सुरू झालं. आणि त्या नव्या वर्षाची म्हणजे वर्ष 2020-21च्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2020ला झाली. त्या नवीन आर्थिक वर्षाचे पहिल्या तिमाहीचे आकडे गेल्या महिन्यात प्रकाशित झाले आणि 19-20च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये 20-21च्या पहिल्या तिमाहीची देशाची अर्थव्यवस्थेची परिस्थिती हे 23.9 म्हणजे जवळजवळ 24% आकुंचित पावली असा धक्कादायक आकडा किंवा अशी धक्कादायक माहिती ही केंद्र सरकारनं प्रकाशित केली. काय आता देशाच्या अलीकडच्या 100-1 वर्षाच्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही इतक्या वेगानं अर्थव्यवस्था खाली कोसळली नव्हती. अर्थात कोरोनामुळं अर्थव्यवस्था ही घसरणार यात शंका नव्हती आणि जगातल्या बहुतेक प्रत्येक राष्ट्राच्या पहिल्या तिमाहीची अर्थव्यवस्था मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्याच कालावधीच्या तुलनेमध्ये ही घसरलेली आहे. पण भारताची अर्थव्यवस्था इतर कुठल्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये 24% म्हणजे जवळजवळ 1/4 त्याचं आकुंचन पावलेलं आहे. हे न भूतो न भविष्यती घडलेलं आहे. आता हे एवढं खाली घसरणं अपेक्षित होतं का? तर एका बाजूला अपेक्षित होतं असं म्हणावं लागेल, कारण इतर प्रगत राष्ट्रांनी केंद्र सरकारच्या तिजोरीतून जो थेट खर्च केला, रोख पैसे ओतले, ते भारत सरकारने केलं नाही. जे 21 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये फक्त जेमतेम 1.5-2 लाख कोटी रुपये हे काही वर्गांना रोख अनुदान म्हणून दिले. म्हणजे आपल्या 200 लाख कोटी रुपयाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जेमतेम 1% खर्च हा थेट प्रोत्साहनामध्ये भारत सरकारने खर्च केला. आता हे 2 लाख कोटी कुठून आले? तर त्याचं उत्तर सोपं आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कोसळल्यामुळं भारत जे जवळजवळ 85% तेल, कच्चं तेल आखाती देशातून आयात करतं, त्या कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या ठरतील त्या आपल्याला मोजाव्या लागतात आणि त्या डॉलरमध्ये द्याव्या लागतात. आता सुदैवानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रति बॅरलच्या किमती ज्या एकेकाळी 140 रुपये प्रति बॅरलपर्यंत गेल्या होत्या त्या घसरल्या आणि अगदी $29 प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या. आणि आपण जर सरासरी पाहिलं तर 40-50 च्या सुमारास त्या किमती आहेत. म्हणजे जरी आपण सरासरी मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सरासरी $100ची किंमत धरली तरी $40-50 म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात भारत सरकारची तेलाच्या आयातीवर बचत झालेली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही बचत वर्षभरामध्ये जवळजवळ
2.5 लाख कोटीपर्यंत हा एक बोनस सरकारला मिळालेला आहे. आणि नेमके त्याच अंदाजे तेवढेच पैसे भारत सरकारनं कोरोनामध्ये थेट प्रोत्साहनाच्या रूपामध्ये खर्च केले. इतर देशांनी आपल्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 20% थेट खर्च केलेला आहे, ज्याला इंग्रजीमध्ये फिस्कल स्टिम्युलस म्हणतात. पण भारत सरकारने मात्र फक्त 1% खर्च केलेला आहे. आता हा जो थेट खर्च केलेला आहे तर इतर देशांनी काय केलेलं आहे तर अमेरिकेने प्रत्येक कामगाराला केंद्र सरकारच्या तिजोरीतून $1200 प्रतिमाह हे दिले आहेत. नवरा बायको दोघं असतील तर $2400 आणि मुलं लहान असतील तर प्रत्येक मुलाला 500. अशाप्रमाणे जवळजवळ $3400 एका कुटुंबाला केंद्र सरकारच्या अमेरिकन सरकारच्या केंद्राच्या तिजोरीतून दिले गेले. इंग्लंड सरकारनं 2500 पाऊंड म्हणजे जवळजवळ $2 लाख प्रतिमाह एका व्यक्तीला, एका कामगाराला किंवा एका दुकानातल्या कर्मचाऱ्याला असे त्यांनी थेट पैसे दिले. केंद्र सरकारने आपल्या तिजोरीतून थेट चेकनी पैसे पाठवले. जर्मन सरकारने पगाराच्या 70% केंद्र सरकारतून दिले. जपानने जवळजवळ 90% दिले. $900 खर्च जपान सरकारने केला. बहुतेक प्रत्येक प्रगत राष्ट्रांनी आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरता केंद्र सरकारच्या तिजोरीतून थेट पैसे खर्च केले. भारतानं ते केले नाहीत. एकाही उद्योगातल्या लघु उद्योग असेल, मध्य उद्योग असेल, लघु उद्योगाच्या कामगाराला केंद्राकडून काही पैसे मिळाले तर नाही असं उत्तर द्यावं लागेल. आणि त्यामुळे मग अर्थव्यवस्थेला चालना देणं, उभारी देणं किंवा अर्थव्यवस्थेमध्ये क्रयशक्ती निर्माण करणं हे होऊ शकलेलं नाही. आणि त्यामुळे आता काय झालं की लोकांच्याकडे जी बचत होती, जी ठेवी होत्या, जे प्रॉव्हिडंट फंडमधले पैसे होते लोकांनी काढले. आपल्या म्हातारपणीकरता ज्या बचत केली होती ती बचत बाजूला काढली, खर्च केले. आणि अशा परिस्थितीमध्ये पैसे खर्च करण्याची प्रवृत्ती आपण जर पाहिली तर ती आवश्यक वस्तूंच्यावरच खर्च होतो. अनावश्यक म्हणण्यापेक्षा ज्याला कंझ्युमर ड्युरेबल्स म्हणतात, म्हणजे 4 चाकी वाहन, 2 चाकी वाहन, टेलिव्हिजन, फ्रीज, ज्या आपण अशा ज्या कंझ्युमर ड्युरेबल्स ज्याला म्हणतात अशा वस्तू आपण विकत घेतो. त्या वस्तू घेण्याकडं कोणी जास्त प्रयत्न करत नाही. कारण एखादं घर घ्यायचं असेल तर त्याला मग EMI घ्यायचं, कर्ज काढायचं, मग EMI महिन्याला भरत बसायचं. आज कुणालाही आपल्या पुढच्या पगाराची शाश्वती नाही, आपल्या नोकरीची शाश्वती नाही आहे, पूर्ण पगार मिळेल का निम्मा मिळेल याची शाश्वती नाही आहे, किती दिवस कोरोना चालेल याची शाश्वती नाही आहे. आणि त्यामुळे फक्त ज्याला फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणतात, दैनंदिन अत्यावश्यक वस्तू, मग त्यामध्ये समजा घरभाडा असेल, त्यामध्ये समजा जुन्या काही वस्तू घेतल्या असेल तर त्याचं EMI असेल, किंवा राशन पाणी असेल, पेट्रोल डिझेल असेल, कुठं बाहेर जायचं असेल तर, मुलांच्या शाळेची फी असेल, ज्या अत्यावश्यक गोष्टी आपल्याला खर्च कराव्याच लागतील अशा वस्तूंच्यावर आज लोक खर्च करत आहेत. पण ज्या गोष्टी कायमस्वरूपी आपण विकत घेतोय, घर, एखादी 4 चाकी वाहन, दुचाकी किंवा फ्रीज, टेलिव्हिजन, अशा ज्या महागड्या वस्तू ज्या आहेत कित्येक वेळेला आपण त्या बँकेकडून कर्ज काढून EMIवर घेतो, अशा वस्तू घेण्याकडं लोकांचा कल नाही. कारण लोकांची क्रयशक्ती कोलॅप्स झालेली आहे, क्रयशक्ती संपलेली आहे. आणि त्यामुळे आपण जरी कारखाने सुरू केले, मोटर गाड्यांचे कारखाने सुरू झाले, दुचाकी वाहनांचे कारखाने सुरू झाले, ट्रॅक्टरचे सुरू झाले, घरबांधणीचं काम सुरू झालं, पण हे घ्यायला पुढं कोण येणार? कारण आज लोकांची क्रयशक्ती सगळी संपलेली आहे. आणि ती क्रयशक्ती निर्माण करण्याकरता, क्रयशक्ती संपूर्णपणे नष्ट होऊ नये याकरता पाश्चिमात्य देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रयशक्ती टिकून ठेवण्याकरता पैसे ओतलेले आहेत. आता अनेक तज्ज्ञांनी मतं व्यक्त केलेली, अगदी रघुराम राजनपासून अनेक लोकांनी केले की भारत सरकारला ही
आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये असा थेट प्रोत्साहनात्मक खर्च करावा लागेल. मग प्रश्न असा येतो की पैसे येणार कुठं? तर ही आपत्ती जी आहे ही नैसर्गिक आपत्ती, यामध्ये कुणाचा दोष नाही आहे, कारखानदाराचा नाही आहे, कामगाराचा नाही आहे, शेतकऱ्याचा नाही आहे. नाही म्हटलं तरी शेती अर्थव्यवस्थानं देशाच्या अर्थव्यवस्था थोडंसं तारलेलं आहे. कारण पहिल्या तिमाहीमध्ये नाही म्हटलं तरी शेती अर्थव्यवस्था ही 4% वाढलेली आहे. कारण ग्रामीण भागामध्ये लोक आपली शेती करतायत, लोकांना अन्नधान्य लागतं, फळभाज्या लागतात, या जीवनावश्यक वस्तू आहेत, दूध लागतं, दही लागतं, तूप लागतं, आणि त्या वस्तू या विकत घेतल्या जातात. म्हणून कृषी अर्थव्यवस्था मात्र 4% विस्तारित वाढली. पण आज काय झालेलं आहे की जोपर्यंत केंद्र सरकार पैसा उपलब्ध करून आपली खर्चाची प्राथमिकता बदलून काही ठिकाणी अनावश्यक खर्च कमी करून पाहिजेस कर्ज काढून आणि वाटल्यास नोटा छापून पैसे उपलब्ध करून ते अर्थव्यवस्थेमध्ये ओतले पाहिजेत, भारत सरकार ते काही करायला तयार नाही. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की ही देवाची करणी आहे, ॲक्ट ऑफ गॉड. जगात जवळजवळ 200 देश आहेत आणि प्रत्येक देशामध्ये कोरोनाचं संकट आहे, तिथली अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. एकाही अर्थमंत्र्यांनी देवाकडे बोट दाखवलं नाही. म्हणजे बघ आता मोदी सरकार आहे का, त्यांचे सगळे उपाय आता थकलेले आहेत का, आणि आता देवाची करणी म्हणजे जोपर्यंत कोरोना टिकेल चालेल तोपर्यंत आता जे काय व्हायचं ते होईल, अशा हताश अवस्थेमध्ये सरकार पोचलेलं आहे, असा निष्कर्ष दुर्दैवाने काढायला लागतो. आता GSTचा विषय घेतला, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, तर केंद्र सरकारचं उत्पन्नही कमी झालेलं आहे, राज्याचे तर अधिकारच राज्यांनी सोडून दिलेले आहेत की GST आता जे पूर्वी जो सेल्स टॅक्स राज्य वसूल करत होती आणि तो पैसा राज्याच्या तिजोरीत येत होता, तो आता आपण स्वेच्छेनं GSTचा कायदा पारित केल्यानंतर राज्याने आपले अधिकार त्यागले, सोडून दिले आणि सगळे अधिकार केंद्राला दिले. आणि केंद्राने सांगितलं की तुम्हाला दरवर्षी मागच्यापेक्षा उत्पन्नात किमान 14% तरी वाढ होईल. ती जर झाली नाही काही कारणामुळं तर तूट असेल ती केंद्र सरकार राज्यांना तूट देईल. आता हे कायद्यामध्ये दिलेलं आश्वासन आहे आणि या आश्वासनामुळंच राज्य सरकारने आपले कर गोळा करायचे अधिकार सोडून दिलेले. आणि त्यामुळे आता काय झालं की राज्य सरकार सगळी हताश झालेली आहेत, त्यांना आपले स्वतः कर गोळा करायचे अधिकार राहिले नाहीत. आणि केंद्राने जे आश्वासन दिलं होतं ते केंद्र आता हात वर करते, देवाची करणी म्हणते, आम्ही काय तुम्हाला पैसे देणार नाही आणि तुम्ही कर्ज काढा आणि तुमचं तुम्ही राज्य चालवा, अशा प्रकारची परिस्थिती कधी भूतो न भविष्यती कधी झालेलं नाही आहे. संघराज्याची जी व्यवस्था आहे, जो राज्यांच्यामध्ये आणि केंद्रामध्ये जो करार आहे आणि जो घटनात्मक पद्धतीनं आपण अंमलात आणलेला आहे, घटना दुरुस्ती करून अंमलात आणलेला आहे, त्या कराराची पवित्रता ही पाळणं हे दोघांचंही काम आहे. पण आज केंद्र सरकारने मात्र ती पाळायला चक्क नकार दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता दुसरी तिमाही म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबरची तिमाही लवकरच संपेल आणि पुढच्या आठवड्यामध्ये 30 सप्टेंबरला दुसरी तिमाही संपेल. आणि त्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे अधिकृतपणे 2 महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या 27 तारखेपर्यंत केंद्र सरकार जाहीर करेल. इतर पाश्चिमात्य देशामध्ये हे आकडे लगेच 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये उपलब्ध होतात, पण आपल्याकडे जवळजवळ 2 महिने लागतात. पण त्यावेळेला 27 नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे आकडे पुढे येतील तेव्हा आपल्याला हेच दिसेल की त्या तिमाहीमध्ये देखील मागच्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये अशीच 20% घट झालेली आहे. आणि संबंध वर्षभराचा जर अंदाज काढला तर तो आता 10 ते 15% अर्थव्यवस्था संकुचित पावेल असा अंदाज आहे. आता या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आम्ही आर्थिक सुधारणा करतोय असं आव्हान आणतंय. आणि काल जेव्हा संसदेचं अधिवेशन नाईलाजानं घेतलं गेलं, इतर सर्व देशामध्ये संसदेचं अधिवेशन मग व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून चालू आहे, अगदी मार्च महिन्यापासून चालू आहे.
पण भारतात मात्र मोदींनी काही संसदेचं अधिवेशन घेतलं नव्हतं. आपल्या राज्यघटनेनुसार 6 महिन्यामध्ये अधिवेशन घ्यावं लागतं हे बंधन असल्यामुळं 23 मार्चला संसदेचं अधिवेशन बंद झालं. 22 सप्टेंबरपर्यंत अधिवेशन घ्यायचं होतं म्हणून 14 तारखेला अधिवेशन घेतलं आणि ते आता आठवड्याभरातच ते गुंडाळलं गेलं. त्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने कृषीविषयक 3 अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल विवादात्मक अशी विधेयकं आवाजी मतांनी राज्यसभेमध्ये पारित केली. आता त्या विधेयकाला संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. सरकारचं म्हणणं आहे की हे शेतकऱ्यांच्या हिताची विधेयक आहेत, शेतकऱ्याला मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये मुक्तपणे आपला माल विकता येणार आहे. मग असं असेल तर शेतकरी रस्त्यावर का उतरलाय? मग केंद्र सरकारकडे इतकी प्रसारमाध्यमं आहेत, मग तुम्ही शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या नेत्यांना, संसद सदस्यांना, आमदारांना तुम्ही का समजावून सांगत नाही की तिन्ही विधेयकं ही शेतकऱ्यांच्या हिताची आहेत? कारण हे खरं नाही आहे. ही तिन्ही विधेयकं शेतीला कॉर्पोरेट शेती करण्याकडे घेऊन जाणारी आहेत. आज बाजार समितीची जी स्वायत्तता होती किंवा जी त्यांची एका दृष्टीनं मोनोपोली होती ती मोडून काढली तर बाजार समित्या मोडल्या जातील आणि मग शेतकरी हा खाजगी बड्या उद्योगपतींच्या दावणीला बांधला जाईल आणि मग त्याला वाद निर्माण झाला तर तो काही अडाणी अंबानीचे काही वाद घालू शकणार नाही किंवा त्याला काही न्याय मिळणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आल्यामुळं बाजार समित्या मोडून टाकायच्या आणि पर्यायानं किमान हमी किंमत ही देखील मिळणार नाही. आता सरकार म्हणतं की आम्ही किमान हमी किंमत कायदा आम्ही कायम ठेवू, पण देण्याची व्यवस्था नसणार आहे. कारण आता शेतकरी जर बाजार समित्या बंद झाल्या तर आपला माल घेऊन कुठं जाणार आहे आणि त्या व्यापाऱ्याला काय सांगणार आहे की मला किमान हमी किंमत द्या, आणि त्या व्यापाऱ्याने दिली नाही तर मग कुणाकडे तक्रार करणार आहे? आणि त्यामुळं प्रचंड मोठा प्रक्षोभ झालेला आहे. 3 विधेयकामध्ये बदल केलेले आहेत. एक बाजार समित्यांचं महत्त्व कमी करून शेतकऱ्याला खुली मुभा दिलेली असं जरी सांगितलं तरी बाजार समित्या त्यामध्ये संपणार आहेत. आणि कॉन्ट्रॅक्ट शेती करण्याकरता नियम करण्याचे, म्हणजे शेतकऱ्याला कॉन्ट्रॅक्ट शेती कुणाची करार करण्याची, करार शेती करायचे स्वातंत्र्य आहे. अशा रीतीनं कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर म्हणजे कंपन्यांचं शेती करण्याच्याकरता हा प्रयत्न चाललेला आहे. त्याकरता देशामध्ये प्रक्षोभ आहे. काँग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांनी येत्या 24-25 तारखेला देशव्यापी आंदोलन देखील याकरता पुकारलेलं आहे. शेवटी बंद करण्यापुढे मी एवढं सांगू इच्छितो की आज जर केंद्र सरकारनं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये थेट पैसे, रोख पैसे खर्च केले नाहीत तर अर्थव्यवस्था इतकी तळागाळाला पोचेल की त्यातून मग पुन्हा उभारी, कोरोना संपला तरी उभारी घेणं फार अवघड राहील आणि त्याचा थेट परिणाम रोजगारावर आणि इतर बाबींवर होईल, गुंतवणुकीवर होईल. धन्यवाद.